हॅलो नमस्कार मित्रांनो, मी प्रिया. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला, आज बघा इथे इम्पॉर्टंट गोष्टी घेऊन आलेली म्हणजे हा बघा प्रिन्स ब्लाउज कट केलेला आहे. प्रिन्स ब्लाउजला आपण रेग्युलर गोल गळा स्टिच करू शकतो, गोटपट्टी वगैरे लावून किंवा गोटपट्ट्या किंवा पट्ट्या त्या साईडला फुल करू. पण इथे छानसं बघा आपण वेगळा गळा म्हणजे पंचकोनी गळा आपण कटिंग करणार. तर त्यासाठी बघा इथे कॅनव्हास घेतलेला आहे. तर मी तुम्हाला एकदम सहजोपं मी पंचकोनी गळा पुढच्या साईडला कटिंग वगैरे कसं करायचं आणि कॅनव्हास वापरून आतल्या साईडला पलटी वगैरे कसं करायचं एकदम सहज सोपं सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअर करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जरी नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब होणार असते, मला युजफुल आयडिया बघायला भेटतील. तर बघा तुम्हाला सांगते इथं हे बघा आपण प्रिन्स कट करून घेतलेलं आहे. ब्लाऊज आहे असं आपण इथला गळा वगैरे कट केलेला आहे असंच ठेवलेला आहे. हा खालचा पार्ट घेतलेला आहे अस्तरचा आणि बघा हे कॅनव्हास घेतलेले आहे. तर चला आपण तुम्हाला सांगते कटिंग वगैरे कसं करायचं. तर पुढील गळा आपण पहिला बघून घेऊया. तर बघा तुम्हाला सांगते आपण गळा रुंदी किती घेतलेली आहे तेवढी मेजरमेंटनुसार. इथं शोल्डर उतरतं म्हणून मी 2.25 गळा रुंदी घेतलेली आहे. पुढील गळा 5.5 आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून आपण 6चा गळा घेत असतो असा. हा असा घेतलेला आहे. तर आपण ह्याच्यावर अस्तर कट नाही करणार, आपण पहिले कॅनव्हासवर कटिंग करून घेऊया मग तुम्हाला सांगते पुढं. हा घेतलेला का कॅनव्हास घेताना कसा डबल घडीचा घेतलेला आहे. तुम्हाला सांगतो डबल घडीचा कॅनव्हास घेतलेला आहे. आपण पहिल्यांदा गळा रुंदी टाकून घ्या. जेवढी ब्लाऊजला आपण घेणार आहे ना गळा रुंदी तेवढीच बरोबर इथं टाकून घ्यायची. 2.25 आणि पुढील गळा टाकायचा. पुढील गळा आहे 5.5चा, त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं म्हणजे 6चा आणि बरोबर बॉक्स करून घ्यायचा. एकदम सोपं छान होतं. का बऱ्याच वेळा असं होतं बरं का की आपल्याला लक्षात येत नाही बाबा की आपण गळा वेगळा कटिंग करताना कसं करायचं काय करायचं. मी एकदम तुम्हाला सहज सोपं पंचकोनी आकार देऊन घेऊया. तुम्ही इथे वेगळा पण आकार दिला तर चालेल, जेवढं तुम्हाला पंचकोनी आकाराचं पाहिजे तसं घेतलं तरी चालेल. समजा इथं आपण घेतलेला आहे 2.5-2.25 घ्यायचं असं मेजरमेंट. आणि हो का हा असा आणि हा पंचकोनी आकार असा देऊन घ्यायचा. हा असा पंचकोनी आकार आपण देऊन घेतलेला आहे. आता कटिंग करून घेऊया आपण. आहे असा आकार कटिंग करून घेतलेला आहे. आता हे बरोबर का जुळवून धरायचं आणि साईडनं पण आपण हे करू. साईडनं तुम्हाला पंचकोनी करा किंवा कसा पाहिजे तसा केलात किंवा गोल आकार ठेवला तरी चालेल. आपल्याला खालच्या साईडनं पण आपण करून घ्यायचं. खालच्या साईडला का अर्धा इंचाचं मेजरमेंट ठेवायचं आपल्याला पट्टी फुल करण्यासाठी. बरोबर असं आणि गळा साईडनं कटिंग करून घ्यायचा. बघा हा कटिंग करून घेतलेला बघा बरोबर आपला कटिंग करून गळा झालेला आहे. आता आपण मधून कट देऊन घेऊया आणि आता आपण हा बरोबर याच्यावर ठेवायचा आहे असा आणि पूर्ण राऊंडला आपण शिलाई करून घेऊया. तुम्ही इथं अस्त्रचा वापर केला तर चालेल, मी इथं ब्लाऊजचाच वापर केलेला आहे. हा व्यवस्थित ठेवायचा, फक्त आहे असाच ठेवायचा गळा आणि हे करून घ्यायचं, शिलाई करून घ्यायची पूर्ण राऊंडला. जसा आहे असा आकार व्यवस्थित ठेवायचा, शिलाई करून घ्यायचं. गळ्याला व्यवस्थित करून घेतलेला तसा दुसरा पण गळा तयार करून घेऊया. दुसरी पण पट्टी अशीच ठेवायची तयार करून घेऊया आपण.
बऱ्याच वेळा वेगळा गळा करायचं म्हणलं का नाही आपल्याला कॅनव्हासवरती काढायला लागते, पण ती ट्रिक माहिती झाली का नाही की आपल्याला बरोबर लक्षात येणार आहे. तुम्ही कुठला पण इथं गळा करू शकता, पंचकोनी करा, चौकोनी गळा, पान आकार करा. बॅक साईडला हुका असतो ना तर फ्रंट साईडला आपल्याला काही गळा वगैरे कटिंग करायला लागत नाही, म्हणजे मधून कट करायला लागत नाही. आपण आहे असंच जोडून घेतलं का नाही आपल्याला गळा पण आतल्या साईडला बॅक पडला फोल्ड करतो तसं पण करता येतं. फ्रंट साईडला आपल्याला आईपट्टी पट्टी करायची हुकाच असेल ना तर आपल्याला अशी पट्टी तयार करायला लागते. वेगळा करायचं असेल तर अशी पण ह्याला पण गोटपट्टी करता येते बरं का, पण काही काही म्हणजे गोटपट्टी नको असेल तर अशी पट्टी आपल्या साईड फोल्ड करायला लागते. काही झालेलं आहे. आता आपण साईडचं एक्स्ट्रा सगळं कटिंग करून घेऊया. काही बरोबर तयार करून झालेलं आहे. दोन्ही पण पट्ट्या बघा बरोबर आपला तयार करून झालेले आहेत. आता साईडनं आपण फोल्ड करून घेऊया. बघा बरोबर असं फोल्ड करून घ्यायचं साईडनं. जशी पट्टी फोल्ड करतो तशी ही पण पट्टी फोल्ड करून घेऊया. आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड करताना फक्त आपण जो कॅनव्हासचा गळ्याचा आकार केलेला आहे तो त्या बाजूचा म्हणजे साईडनं आपण वाढवून घेतले आणि अर्धा इंच तिथून फोल्ड करून घ्यायचं. काही झालेले दोन पट्ट्या बघा भारीपैकी छान असे तयार करून झालेले आहेत. चला आपण आता लावायला घेऊया. आता बघा हा गळा ह्याला रेडीमेड असा गळा आलेला आहे, पण त्यांना पुढून प्रिन्स असल्यामुळे वेगळा गळा हवा होता म्हणून आपण वेगळा गळा केलेला आहे, किंवा आहे असं म्हणलं तरी करता येतं आपल्याला. आहे असं तर तुम्हाला अजून साजून आहे असं तुम्हाला गोल गळ्याला ही जर पट्टी आणायची असेल ना तर तुम्हाला पहिल्यांदा गळ्याचं मेजरमेंट बघायला लागेल. ही गळा रुंदी किती आहे, गळा रुंदी एवढी जर तुमची असेल ना तर ठीक आहे. गळा रुंदी जर आपली तुमची कमी असेल, हा पोर्शन वाढतो ना तर इथं बघायचं. असं मग तुम्ही कमी करून घेऊ शकता. इथून आपलं जेवढं पाहिजे तेवढं बघायचं. आपलं समजा गळा रुंदी 2.5 आहे ना तर अर्धा इंच राहते ना, इथनं शिलाई करून घ्यायची आणि मग गळ्याचं मेजरमेंट टाकायचं म्हणजे बरोबर आपलं येणार आहे. हे बघा आपलं जसं सांगितलं तसं ट्रिक फॉलो करा. तर आता बघून घेऊया, हा पण घेऊया व्यवस्थित. हे बरोबर आपल्याला ही डिझाईन पाहिजे ना शोल्डरसाठी ना, तर हा बरोबर हो का कपडा असा ठेवून घेऊया शोल्डरसाठी, म्हणजे बरोबर आपलं शोल्डरमध्ये येणार आहे. हे असं ठेवताना का आपण असं कटिंग केलेलं आहे आणि हे पहिलं आपण जोडून घेऊया पूर्ण व्यवस्थित. ठेवताना फक्त आतल्या साईडला ठेवायचं. आपण सगळं बाजू वरच्या साईडून आतल्या साईडला ठेवून जोडून घ्यायचं. फक्त जोडताना बघा ठेवून घ्यायचं पाठ समोरासमोर, म्हणजे समोरासमोर आलं पाहिजे. मग एकीकडे जातं असं होतं ना, तर हा बघायचा हा पाठ समोरासमोर ठेवायचा. हा
आणि बरोबर असं शिलाई करून घ्यायची, म्हणजे इकडे तिकडे जात नाही. तर बघा हे पूर्ण आपण घेतलेलं आहे जोडून. एक्स्ट्रा असेल तर साईडचं कट करून देऊया. हा गळा करायचा नाही, फक्त साईडचं एक्स्ट्रा जो मेन फॅब्रिक म्हणजे आपलं ब्लाऊज आहे ना तेवढंच कटिंग करून घ्यायचं. ओके, बरोबर आलेलं आहे आपलं दोन्ही. आता सरळ ठेवून घ्यायचं, सरळ व्यवस्थित असं हे ठेवून घेतलेलं आहे. ओके, बरोबर ठेवून घेतलेलं आहे. तर आता काही आपलं गळ्याचं मेजरमेंट टाकून घ्यायचं. डायरेक्ट ठेवायचं नाही आहे, गळ्याचं मेजरमेंट बरोबर बघून घ्यायचं आपलं कितीचा गळा आहे. हो का, बरोबर आपला गळा रुंदी 2.25 आहे, म्हणजे हे बरोबर आपलं का 2.25चं मेजरमेंट बरोबर आहे. त्यामुळे हा गळा व्यवस्थित अशी पट्टी तयार केली ना, अशी ठेवून द्यायची. ह्याच्याने शिलाई करून घेऊया आपण. ठेवताना जसा आहे आकार तसंच व्यवस्थित असं ठेवायचं आणि शिलाई करून घ्यायची. हो का, आलेलं आहे बरोबर. हो का, तुम्हाला दाखवते. बघा, गळ्याचं मेजरमेंट बरोबर आपलं 6 आलेलं आहे. अर्धा शिलाईला पण इथे शोल्डरमध्ये जोडण्याचे ह्याच्यात बरोबर जाणार आहे. तर तसंच आपण आता दुसरे लावून घेऊया पट्टी. याचं पण मेजरमेंट बघून घ्यायचं, बरोबर गळा ठेवून घ्यायचा. गळ्याचं मेजरमेंट इथून बघून घ्यायचं, बरोबर 2.25चं करायचं. 2.25चं इथं म्हणजे काय होतं, बरोबर आपलं येतो काही बरोबर 2.25चं पट्टी आलेली आहे. तसं आपण ही पण पट्टी व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची. 2.25ची बरोबर 2.25वर अशी. आणि फक्त दोन्ही पट्टे बरोबर आपलं मेजरमेंट घेतलेलंच आहे, म्हणजे खाली वर होऊन द्यायचं, म्हणजे बरोबर आपल्याचं आहे असं काही पट्टी आपण बरोबर अशी ठेवायची पट्टी आणि ह्याच्याने शिलाई करून घ्यायची. हो का, तुम्हाला दाखवली बरोबर ही पट्टी. हो का, चेक करून घ्यायची, वाटल्यास तर एक बरे कमी जास्त होणार. बरोबर आलेलं आहे दोन्ही आपलं गळा एकसारखा. तर आपण आता कटिंग करून घेऊया. व्यवस्थित असा कट देऊन घ्यायचा बरोबर. व्यवस्थित एकसारखं. हो का, कट देऊन घेतलेला आहे. आता इथून पण जरा आपण पंचकोणीचा ते कोण आहे ना तिथं पण कट देऊन घेतलेला आहे, म्हणजे बरोबर आपला आकार व्यवस्थित बाहेर येतो. हलका गळ्याला कट देऊन घ्यायचा. कट पण हलका द्यायचा, शिलाईमध्ये जाऊ नये. हो का, कट देऊन झालेला. आता आतल्या साईडला पलटी करून घ्या पट्टी सगळी पूर्ण व्यवस्थित. बघा, पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची आणि शिलाई करून घ्यायची. जी पट्टी तशी फोल्ड केली तशी ही पण पट्टी हो का फोल्ड करूया. कट देऊन घेतलेली, म्हणजे बरोबर कट दिल्यामुळे काय होतं आपलं कोण वगैरे व्यवस्थित बाहेर निघते.
बघा हे पण असं, बघा आतल्या साईडला पूर्ण पट्टी फोल्ड करायची आणि ह्याच्यावर शिलाई करून घ्यायची. आता तुम्हाला प्रश्न पडतो, एक्स्ट्रा पट्टी राहिली तुम्ही हात शिलाई केली तर चालेल, किंवा तुम्ही नाही म्हटलं का नाही तिथं शिलाई पण करून घेऊ शकता, पण शिलाई नको, फिनिशिंग येणार नाही. हात शिलाई एकदम नाजूकशी करून घ्यायची. एवढं प्रॉपर आपण शिवतोय ना तर व्यवस्थित फिनिशिंग पण आलं पाहिजे. किंवा तिथं लेस पण लावून घेतली तर चालेल, आवडत असेल तरी, किंवा नसेल तर काही हरकत नाही. तुम्हाला दाखवते का पट्टी बरोबर आली का बघा, आपली बरोबर अशी पट्टी येणार आहे. म्हणजे पंचकोनी आकार बघा का बरोबर आपला आलेला आहे. छान आलं का नाही बघा, एकदम प्रॉपर छान असं आपलं पंचकोनी आकार आले. तुम्हाला दाखवते बघा, हे तो असं ठेवून दाखवते बघा. एक मिनिट करून सांगा, आणि जर युजफुल वाटली तर इतरांना शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाचं ट्राय करायचं. कुठलाही तुम्ही असं प्रिन्स ब्लाऊज शिवताना ही ट्रिक वापरू शकता. फक्त इथं मी असं पंचकोनी आकार सांगले, तुम्ही इथं वेगळ्या गळ्याचा जरी तुम्हाला प्रॉपर जरा गळ्याला स्पिनिंग तर गोल गळ्याला किंवा पान गळ्याला असू दे, वेगळा तुम्ही कुठलं जरी केलं का नाही तरी तुम्ही करू शकता. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की पुन्हा एकदा कमेंट करून सांगा, आणि चला पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.